हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. हे आहे अनारसेचं पीठ. तुम्हाला वाटत असेल बेसन पिठाचा लाडू आहे, पण नाही. आता अधिक महिना सुरू आहे ना, त्यामुळं अधिक महिन्यात जावयांना वाण देतात अनारसे करून. तर हे पीठ केलेलं आहे माझ्या मम्मीने. तर मम्मी म्हणली अनारसे होतात का बघ म्हणून. तर मी फक्त 2 अनारसे बनवते, फक्त 2. ट्राय करते बरं का कसं होते ते. लय पीठ केले, 2 किलो तांदळाचं पीठ. हे असं केले. आता एक खसखस आहे, एक खसखस अशी लावून घ्यायची आणि हे असं तेलात सोडायचं आणि मीडियम आचेवर तळायचं. रेडिओ मिरचीला मस्त गाणं टाकलेलं आहे, बंद कर. आणि बघा तुम्हाला दाखवते. कुठे गेला कॅमेरा आता? ओ माय गॉड, बॅक कॅमेराने पण एवढं आहे ना की आमच्या मम्मीला आम्ही केलेलं काही आवडत नाही. किती पण भारी बनवा, पण आमच्या मम्मीला ती स्वतः जेव्हा बनवल ना तेव्हा तीच त्याला म्हणणार हां मी बनवलेलं छान आहे. बाई एवढी सारे करायचे. आता मी काढून घेते बरं का, बघते कसं होते. एकटी नाही, आता ह्याच्यातले मी 2 आहे ते पण मी त्याचे 3 बनवते. आता 2 पिठाचं घेतलं होतं, 3 बनवते मस्त छोटे छोटे. ते काय झालं होतं, मी 2-3 दिवस झालं पीठ केलं होतं, पण त्याला गुळाला पाणी सुटलं नव्हतं. त्याने काल काय टाकलेलं होतं, कदाचित दूध टाकलेलं दिसतंय तिथे. मस्तपैकी अनारसे. तर कोणी कोणी अनारसे केले नक्की सांगा. आणि आता आमचे उद्या आहे धोंडे जेवण आणि मग आम्ही जाणार आमच्या सासरी. वातावरण पण पावसाचं झालेलं आहे. मम्मी म्हणली कशी होतात ते बघा म्हणून. बापरे लय तेल गरम झालं वाटतं. बारीक पण गॅस होत नाही हिचा. हे बघा कसं झालेलं आहे. मी का यस दाखव बरं एकदा. अगं बाई काय झालं ग, हे चिटकून बसले ह्याला. लगेच नको डिश घेऊ, लागले लगेच केलं नाही तोपर्यंत डिश घ्यायला. काय पुढे नसतं खायचं सुचलेलं असते. सर